आज मॉर्निंगला निफ्टीमध्ये पहिलाच ट्रेड आणि पहिलीच दळिंद्री. मॉर्निंगला पहिलाच माझा एस एल गेलेला आहे, पण ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. निफ्टीमध्ये बघा सेटअप चांगला बनलेला पुट साईडला, वरती डबल टॉप बनवून मार्केट खाली आलं, डोजीला ब्रेक केलं, तिथे आपण एंट्री केली आणि खाली जो सपोर्ट आहे तिथपर्यंत ट्रेड येऊ शकतो. हा बघा इथे लाईन ड्रॉ केलेली आहे, इथे आपली एंट्री आहे 190ला आणि एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटली असते. याच्यामध्ये 2,000चा आता प्रॉफिट रनिंग दाखवते आपल्याला, पण मी त्यानंतर हा ट्रेड होल्ड केलेला आणि मी वेट केलं आणि त्याच्यामध्ये आपला एस एल गेला. प्रॉफिट झालेलं, पण 2,500 प्रॉफिट बुक नाही केलं. एक चांगली मुवमेंट बघण्याच्या विचारामध्ये मी होतो. मला वाटलेलं चांगले मुवमेंट बघायला भेटेल आपल्याला आणि मार्केट तिकडनंच रिव्हर्स झालं. पण ठीक आहे, आज सकाळी दिवस खराब गेलेला आहे. हा बघा मी एस एल लावला नव्हता, पण याच्यामध्ये आपला एस एल गेलेला आहे 4,500चा, 4,700चा एस एल गेला आहे. आणि हे कॉईन 50 याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनला 10x लिव्हरेज भेटतं. मी एस एल लावत नाही नॉर्मली आणि एकदम स्पीडमध्ये कॅन्डल वरती गेलेली आहे, त्याच्यामुळे एक स्पाईकमध्ये आपला एस एल जो आहे तो वाढलेला आहे. पण बघू, थोडा प्रीमियम पण डिके होतो आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. पण बघू, नेक्स्ट ट्रेड प्लॅन करू, त्याच्यामध्ये आपण जे आपला लॉस झाला आहे तो कवर करण्याचा प्रयत्न करू. जर प्रॉपर ट्रेड भेटला तरच आपण एंट्री घेणार आहे, नाहीतर आपण आज ट्रेड अवॉइड करणार आहे.